राणा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। आज लोकसभेत केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 वर चर्चा होणार आहे। आजचे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल। गुटखा, पान मसाला, सिगारेट अशा आरोग्याला हानिकारक गोष्टींवर 40% उपकर लावण्यासंदर्भातील हे विधेयक केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत सादर केलं होतं। 1944च्या उत्पादन शुल्क कायद्यात या विधेयकामुळे सुधारणा होणार आहे। राज्यसभेतही महत्त्वाचं कामकाज आज अपेक्षित असून जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वाचं असलेलं जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण सुधारणा अधिनियम 2024ला मणिपूरमध्ये स्वीकृत करण्यासंदर्भात एक ठराव केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव सादर करणार आहेत। त्याबरोबरच प्रश्नोत्तराच्या तासाला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील।